याच्यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास, केला होता अट्टाहास, यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेसिया, कुंडलिया धावा तृष्णेसिया, कबतूक वाटे झाली या वेताची, कबतूक वाटे झाले या वेताची, कबतूक वाटे झाली या वेताची, कबतूक वाटे झाली या वेताची. नाम मंगळाचे फेणे गुणे, नाम मंगळाचे तिने बोले, नाम मंगळाचे तिने बोले. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडली धावा तृष्णेसिया, कुंडलिया धावा तृष्णेसिया, कुंडलिया धावा तृष्णेसिया. कामणे मुक्ती परमिली नोबा, कामणे मुक्ती परनिली नोबले, कामणे मुक्ती परमिली नोबा. कामणे मुक्ती परनिली नोबले. आता दिवस चारी खेळीने, आता दिवस चारे खेडे मेरे, आता दिवस चारे खेडे मेरे. कामणे मुक्ती परमिली नोबा, कामणे मुक्ती परनिली नोबले, कामणे मुक्ती परमिली नोबा. कामणे मुक्ती परनिली नोबले. आता दिवस चारी खेळीने, आता दिवस चारे खेडे मेरे, आता दिवस चारे खेडे मेरे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिये धावा तृष्णेसिया, कुंडलिया धावा तृष्णेसिया, कुंडलिया धावा तृष्णेसिया. विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमार, विठोबार कुमार. हॅलो यासाठी केला यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला यासाठी केला यासाठी केला होता अट्टाहास, यासाठी केला यासाठी केला यासाठी केला होता अट्टाहास,
याच्यासाठी केला याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता हात पावलो वेसावा आता निश्चिंतीने गोड भावा शेवटचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंटले या धावा तृष्णे जया तृष्णे जया तृष्णे जया कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कृष्णेचे कुंटलिया धावा कृष्णेची या कृष्णेची या
कंटलिया धावा कृष्णजिया 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 कुंडलिया धावा तृष्णेच्या कुंडलिया धावा कृष्णेचे या ताने सिद्धिने आतने सिद्धि बाबलो बचावा आतने चिंतिने आतने चिंतिने आतने चिंतिने विठ्ठल बसलेले सर्वांनी हाताने टाळी बजावली नाम सर्वांनी विठ्ठल 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 हरे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 टाळी टाळी बसलेले बसलेले टाळी आवाज दे कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अंकलेश्वर भगवान की जय विठ्ठल 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 कुंडली खबरदार ज्ञानदेव विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 टाळ करी
विठ्ठल कुंडली कबरा याचसाठी केला होता अट्टहास सेबटचा दिसगुड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेचिया कबतूक बाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेच्या तुका म्हणे मुक्ती परणी नोबरी आता दिवस चार खेळी में आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची समचरण सरोजम साद्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधर कंचनेत्र सदय धबलहासं विठ्ठल चिंतया पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरु दास पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादानिकेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रजन मनमुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल जसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हर भूकलीस विकार ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमशादिलक्षम एकम नित्यं मूलमचलम सर्वधि साक्षी भूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तमो नमः हे दुख भाजन मारुतनंदन
सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार अष्ट सिद्धियों निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम की काज सवारे सिया राम के काज सवारे कर मेरा उद्धार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार याच्यासाठी केला होता टास शेवटचा देश गुढ भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेच्या प्राप्त प्रसंग शिवे करता निवडलेला महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे विश्ववंद्य संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा तो या करता जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये स्वानुभव व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार ज्या निमित्त या ठिकाणी अगणित पुण्य प्राप्त करून देणारे जे साधन आहे ज्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये नाम यज्ञ म्हटल्या गेला नाम जप यज्ञ तो परम पावन बाधु न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम वेदार्थ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि सार निवडून काढलं ते फक्त भगवत नाम चिंतन आहे आणि ज्याला नाम यज्ञ म्हटला गेला त्याच्यामधून प्राप्त होतंय किती पुण्य प्राप्त होत आहे न मोजणारा कोणी जन्माला आला भविष्यात कोणी जन्माला येणार आहे म्हणून तो माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण रे पुण्याची गणना कोण करे पुण्याची मुखे मना अरे मुखे मना पुण्याचे गणना कोण करे पुण्याचे गणना कोण करे अरे मुखे मना अरे मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात हरिपाठ ग्रंथामध्ये तुमच्या आमच्या करता सर्वसामान्य जना करता अज्ञाचेवा करता संसारी जना करता विशेष तत्वाणी ज्या ग्रंथाची निर्मिती केली पहिल्याच अभंगात माऊली वर्णन करतात की बाबा अगणित प्राप्त होणार पुण्य ते अगणित प्राप्त होणार आहे न मोजणारा गणना कोण करी म्हणून नाम यज्ञ ज्यांच्यामुळे संपन्न होतोय ज्यांनी जीवनामध्ये नाम संकीर्तनाची कास धरली आपला जो उत्तर काळ आहे आयुष्यातला माध्यान्ह काळाच्या नंतरचा जो प्रवास त्यांनी अगोदर सुंदर अशा प्रकारचा प्रपंच स्थिर केला
ऐका, प्रपंच ज्यांनी स्थिर केला आणि व्यवस्थित अशा प्रकारचा प्रपंच स्थिर केल्यानंतर परमार्थाची जी कास धरली, ती कास अशा प्रकारची धरली की ती शेवटपर्यंत ती आवड, ते प्रेम, ती ओढ, ती गोडी कमी झाली असे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असणारे सर्व अकोले गावचे, आसपासच्या सगळ्या परिसराचे, आप्तेष्ट मित्रमंडळी, पाहुणे मंडळीचे आवडतं व्यक्तिमत्व असणार जे गुरुजी श्रीरंग पंढरीनाथ खाडे गुरुजी. आणि गुरुजींना जाऊन आज एक वर्ष झालं. पाहता पाहता वर्ष गेलं, वाटत नाही. काही घटना अशा प्रकारच्या असतात की त्या काल घडल्यासारख्या वाटतात, जी आपल्या जवळची, अतिशय प्रेमातली, जिव्हाळ्यातली, आपुलकीतली, नवे नवे माणुसकी जपणारी माणसं ज्या वेळेस या भूतलावर निघून जातात, ती वर्ष झालं तरी काल झाल्यासारख्या घटना वाटतात. याला कारण आहे आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये त्यांनी कुठंतरी जागा निर्माण केलेली असते. विठ्ठल विठ्ठल असे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असणारे आमचे गुरुजी. गुरुजींना जाऊन आज एक वर्ष त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, पुण्यस्मरण, पुण्यतिथी, जयंती आणि काय राहिले वर्ष श्राद्ध. ज्याने जीवनामध्ये काही पुण्य संचय केलेला आहे, पुण्य प्राप्त केलेलं आहे, त्यांची पुण्यतिथी आहे. देवाची जयंती होत असते. आणि ज्याने कधी उष्ट्या हाताने कावळा, कधी परोपकार, कधी दान धर्म, कधी परमार्थिक क्षेत्राची वाटचाल कधीच जीवनामध्ये केली नाही, जर लेकर धोरणात असेल तर नाही, वरीस सराद काय म्हणायचं त्याला, बापाविषयी आदर नसेल तर श्राद्ध होत, श्राद्ध नाही. श्राद्धाची सुंदर व्याख्या शास्त्र करते. श्रद्धे कर्मा इति श्राद्धा अतीव श्रद्धेनं आपल्या मधून जे निघून गेले, अतीव श्रद्धेने आपल्या पितरांकरता, आपल्या वडिलांकरता ते क्रियाकर्म केलं जातं. अतीव श्रद्धेनं केलेलं कर्म श्राद्ध कर्म ठरल्या जातं. म्हणून श्राद्ध विधी आहे, पुण्यतिथी, देवाची जयंती होत असते. म्हणून विशेषत्वाने या प्रथम पुण्यस्मरण करणार गुरुजींच्या पोटी दोन सुपुत्र, एक गणेश जे सर्वांचा दादा, आवडता अकोल्याचे व्यक्तिमत्व असणारे, त्याचबरोबर दुसरे बंधू आनंद, सर्वांचा अनिल किंवा सर्वांचा अणु, दोन सुपुत्र आणि एक कन्या प्रज्ञाताई सानप सर. अशा प्रकारचा परिवार. त्याचबरोबर गुरुजींना शेवटपर्यंत एकदा भगवान परमात्म्याने गाठ बांधली, अक्षदा डोईवर पडल्या, त्यानंतर सहचारिणी म्हणून या खाडी परिवारामध्ये चौधर परिवाराची कन्या आली. आमच्या मुक्ताबाई अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि या दोघांचं असं प्रेम आहे, जोडी असावं तर अशी असावं. विठ्ठल विठ्ठल अनेक जोड्या आपण पाहतोय. पण अशा प्रकारची ओढ, प्रेम, जिव्हाळा आणि जे मर्यादेचं नातं त्यांनी आयुष्यभर जे सांभाळलं, ते आदर्शवत अशा प्रकारचं जीवन त्यांचं त्या दोघा जोडीचं आहे. म्हणून आमच्या मुक्ताबाई जे वर्ष झालं तरी अजून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आपल्या पती करता, आपल्या मालका करता. कारण इतकं प्रेम अंतकरणामध्ये असणं महत्वाचं आहे, ओढ असणं महत्वाचं आहे, जिव्हाळात असणं महत्वाचं आहे, प्रेम असणं महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
जो सर्व खाडे परिवार आणि या परिवाराने या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं केलेलं नियोजन, याच्यामध्ये मृदंगाचार्य माझ्याबरोबर आले आमचे मारुती महाराज, पुरी महाराष्ट्रातले गोड वैभव मृदंग ताल म्हणून मृदंग विशारद, त्यांनी वाजवल्याबरोबर वृद्ध माणसाला सुद्धा उठून नाचण्याची इच्छा होते अशा प्रकारचं गोड वादन आहे. पेटी मास्तर आहेत आमचे सुनीलजी उमासे, त्याचबरोबर माझ्याबरोबर गायनाचार्य या ठिकाणी आलेले, गोड आवाज ज्यांचा भगवंताने त्यांना दिलेला आहे, पर्वत आबा काळे, त्याचबरोबर बापू महाराज भोंडवे, त्याचबरोबर मोहन महाराज आहेत, आपल्या गावचं आवडतं व्यक्तिमत्व असणारं परमार्थिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत ज्यांचं योगदान आहे, ज्यांची वाट चाल आहे असे भगवान बुवा, त्याचबरोबर बारामतीचे थोरात आहे, त्याचबरोबर आपले सगळं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अण्णा आहेत इकडं, खिलारे महाराज आहेत, त्याचबरोबर वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था येथील जवळजवळ सगळे 30-40 विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवलेली. विठाला आणि या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं शूटिंग करण्याचं काम, लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम जे करतायत, ज्यांनी थोड्याच अवधीमध्ये दादा या पदापर्यंत ज्यांनी मजल मारली, सहदेव दादा भराटे, राजमुद्रा यूट्यूब चॅनल, राजमुद्रा ग्राफिक्स यांच्या माध्यमातून या सुंदर अशा कार्यक्रमाची छायाचित्रण या ठिकाणी होत आहे. त्यांना अभंगाचा थोडक्यात सरळ भावार्थ आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये स्वानुभव व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? स्वानुभव व्यक्त करतात. या गोष्टी करता जीवनामध्ये काय केला? अट्टहास. अट्टहास त्याला म्हणतात. अट्टहास कशाचा करतात? बरं, माणूस परमार्थाचा अट्टहास करतो का प्रपंचाचा अट्टहास करतो? तुमचं म्हणणं काय? परमार्थाचा अट्टहास करतो का प्रपंचाचा? महाराज परपंचाचा. कशाचा? अहो किती अट्टहास करावा, मजेने सांगून झालं. बाप आपल्या लेकराला मारत होता, त्या मारण्याचा आवाज आला, शेजारी धर्म आहे, शेजारी धावत आला आणि सांगा, अहो का मारताय? का मारताय लेकराला? का मारताय लेकराला? त्या बापाने गोड उत्तर दिले, या कार्ट्याला सांगतोय. काय? जिना चढताना एक पायरी सोडून जिना चढत जा. बाप काय सांगतोय शेजाऱ्याला? या कार्ट्याला सांगतोय, जिना चढताना एक पायरी सोडून जिना चढत जा. मग मारताय का? म्हणले हे कार्ट 2 पायऱ्या सोडून जिना चढत आहे. शेजारी म्हणला, म्हणजे एक पायरी सोडून जिना चढायला का सांगता तुम्ही? तेवढं त्या बापाने गोड उत्तर दिलं. तेवढेच म्हणलं चप्पल कमी झेजल, ही पुण्यातलं आहे. एक पायरी सोडून जर जिना चढला तर चप्पल कमी झेजल. प्रपंचाचा अट्टहास सांगतो तुम्हाला. मग म्हणले कार्ट 2 पायऱ्या सोडून जिना चढतय. शेजारी म्हणलं, बाप एक पट तर लेकरू दुप्पट आहे. बाप एकच पायरी सोडून जिना चढायला सांगतोय, लेकरू तर 2 पायऱ्या सोडून जिना चढतय. उलट बापापेक्षा एक ताकदभर लेकरू पुढे चालतंय, चांगली गोष्ट आहे. मग तरीही का मारताय लेकराला? का मारताय? तेव्हा त्या बापाने गोड उत्तर दिले, म्हणले 2 पायऱ्याच्या नादात 2 पॅन्टी ह्यानी फाडल्या. प्रपंच अट्टहासाने माणूस करतो. 4 किलोमीटर पायी प्रवास केला संध्याकाळचा घरापासून एक जण. 4 किलोमीटर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे 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 अरे, म्हणलं तिला सांगायचं राहून गेलं. म्हणलं काय राहून गेलं? निघाला परत निघाला, घरी आला, 4 किलोमीटर पडत आला, दारावर थाप मारली. आतून आवाज आला, कोण आहे? अगं म्हणला मीच आहे दार उघड. म्हणले का परत आले? अगं म्हणला तुला सांगायचं विसरून गेलो. म्हणले काय? तेवढं सगळं उरकल्यावर लय आपलं रॉकेल झालं म्हणून तेवढी चिमणी फुकवून झोप. प्रपंचाचा तेवढी जुना काळ आहे. चिमणी ते म्हणले, अहो मी तुमची पत्नी, कसा संसार करायचा मला चांगला कळतो, किती अट्टासा नाही करायचा मला चांगला कळतो, पण तुम्ही लय नुकसान केलं आज आपल्या प्रपंचाचं. म्हणलं काय झालं? एवढ्या लांब गेले, पुन्हा मला सांगायला परत माघारी आले. चप्पल का झिजल्याशिवाय राहिली असेल का? हिचं लक्ष चप्पलकडे, त्याचं चिमणीकडे.
तो इतका हुशार अगं म्हणला मला कळा नव्हे माघारी निघालेपासून बगलत घातली ह्यांनी कधी देवाला दान द्यावं बाबा विठ्ठल हो विठ्ठल विठ्ठला 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 अट्टहासाने माणूस काय करतो प्रपंच अट्टहासाने करतो परमार्थ नाही इथं जगद्गुरु तुकाराम मला स्वानुभव सांगतात परमार्थ करता जीवनामध्ये काय केला मी अट्टहास केला त्याचं कारण सांगून अभंग घेणे मागचं गुरुजींच्या जो उत्तर जीवन आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध उत्तरार्धामध्ये गुरुजींनी अभ्यासाचा जो अट्टहास केला परमार्थाचा जो अट्टहास केला ज्ञानेश्वरीचा अट्टहास केला अभंग पाठ करण्याचा अट्टहास केला एवढं सांगून नाही अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचं काही विषय परमार्थ क्षेत्रामध्ये ज्याला विचार सागर सागर म्हणजे समुद्र समुद्रा एवढा विचार करण्याची ताकद ज्याच्यात आहे तोच त्या ग्रंथाचा ना दिला तो अतिशय क्लिष्ट अशा प्रकारचे विषय त्या विचारसागर ग्रंथामध्ये त्या विचारसागराचा अभ्यास गुरुजींनी केला कित्येक वेळा आम्ही ज्यावेळेस बसायचो त्यावेळेस विचारसागर काय विचारसागर आहे दोरीवरती सर्प भासणे फार कठीण आहे काहीला कळणार नाही ती डोक्यावर निघून जाईल पण इतका क्लिष्ट विषयाचा गुरुजींनी काय केला अट्टहास केला ज्ञानेश्वरीचा अट्टहास केला आणि अभ्यासात अशी प्रगती साधली गुरुजींनी की प्रवचनात झालं बसले प्रवचनाला तर तास निघून गेलेला गुरुजींना सुद्धा भान राहत नव्हतं इतकं प्रेम आणि आस्था ज्यांच्या हृदयामध्ये परमार्थाविषयी याला म्हणायचं परमार्थाचा अट्टहास आहे विठ्ठल म्हणून महाराज स्वानुभवाने सांगतात याज साठी केला होता अट्टहास आणि प्रत्येकाने तो करावा पण माणसाला वाटत नाही आपल्याला कोणाला वाटतंय का आता मी जाणार आहे असं वाटतं का नाही जाणार स्मशानभूमीत सुद्धा दुसऱ्याच गप्पा चाललेल्या असतात किती टन गेला तिथं बसल्याबद्दल बाबा गेलोय कशा करता अंत्यविधी करता तो गेलाय उद्या आपल्याला सुद्धा आएगा जब भी बुलावा हरी का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा बरं किती रक्षण केल्यावर राहील ते किती रक्षण केल्यावर राहील किती रक्षण त्याचं करा ते राहा याचं कारण आहे ते स्वतःच नाही तुला हिफाजत करले किती बी रक्षण कर बाबा ते राहा आणि ते ताब्यात असतं जर कुणीच म्हातारं झालं ते आपल्या फार ते दैवाधीन गोष्टी आहेत आपल्या हातात काहीच नाही माणूस म्हणतो फक्त हे माझं आहे हे माझं आहे हे माझं अरे तुझं असतं तर 40 लागली 40व्या वर्षानंतर त्याला 40 जुनं नाव ते लागली नसते केस पिकले आता पुन्हा काळे करायचं लय अट्टहास करतो बाबा पण पुन्हा आतून येताना काळे बाहेर येत नाही पुन्हा किती 8 तास त्याचा केस काळे करायचा बऱ्याच गोष्टीचा चला म्हणून जीवनामध्ये किती रक्षण केल्यावर थांबेल एक जण कवी सांगतो नाही तुला हिफाजत करले तुला करे लखवाली अरे बुड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली बुड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली उड़ जाएगा एक पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक पंछी रहेगा पिंजरा खाली कितना मजबूर हो जाएगा तू कितना मशहूर हो जाएगा
जो मखमल का चोला तेरा एक पल में बदल जाए. रंबत नाही दादा, हे निघून जाणार आहे, पण माणूस हे विसरतो आणि विसरलं की त्याचा अट्टहास लांब राहतो आणि सातत्याने आठवण ठेवतात. म्हणून महाराज सांगतात या गोष्टीचा अट्टहास मी केलाय. कशा करता? शेवटचा दिस शेवटची आठवण आपल्याला राहावी या करतात आपली परंपरा आहे बाबा. एखाद्याचा अंत्यविधी करत आहे ज्याने जीवनामध्ये माणसं कमवली. अंत्यविधीला गर्दी का होते? ज्याने जीवनामध्ये माणसं कमवण्याकरता एकच गोष्ट लागते. तुमच्या पैशानी माणसं जोडली जात नाही, तुमच्या बाकीच्या गोष्टीनं नाही, तुमच्या माणुसकीनं माणसं जोडली जातात. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये तो किती वर्ष जगला याला फारसा अर्थ आहे का तो कसा जगला याला अर्थ. बसलेले सर्व श्रोते म्हणते किती वर्ष त्याला आयुष्य मिळालं हे महत्वाचं आहे. मिळालेल्या आयुष्यामध्ये तो कसा जगला हे महत्वाचं आहे. कसा जगला तो महत्वाचा. आयुष्य मिळालंय किती हे महत्वाचं नाही, मिळालेल्या आयुष्यामध्ये तो कसा जगला हे फार महत्वाचं आहे. कित्येक अशी उदाहरण आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज 22 वर्ष या भूतलावर अद्वितीय कार्य अशा प्रकारचं केलं. त्यांचं तत्वज्ञान जगाने डोक्यावर घेतलं. जगाने विठ्ठल विठ्ठल अद्वितीय ग्रंथ निर्माण केला. तर ग्रंथामध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य ते आमच्या गुरुजींना कळालं. ज्ञानेश्वरीचं महत्व कळालं. माऊलींचं किती उंची आहे ती लक्षात आली. ती तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी चालू केला आणि एक अशा प्रकारचं सामर्थ्य सांगून जाईल बघा. नावातही सामर्थ्य आहे माऊलींच्या आणि ग्रंथातही सामर्थ्य आहे. अज्ञानाला ज्ञानी करण्याची ताकद त्या ग्रंथात सुद्धा आहे आणि नावात सुद्धा आहे. प्रमाण सांगून जाईल. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव देतो 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 वासुदेव होतो अखंड वदनी देतो वदनी देतो वासुदेव अखंड देतो वदनी देतो ज्ञानदेव 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 देतो ज्ञानदेव देतो ज्ञानदेव 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 देतो ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणतो ज्ञानदेव ज्ञानदेव देतो ज्ञानदेव देतो. काही ताकद आहे बाकीचं बाबा ज्याला वाचता येत नाही, ज्याला काही करता येत नाही, अक्षरच ओळख झाला नाही, पर ज्ञान प्राप्त करायचा साधा सोपा सरळ उपाय सांगितला. काय? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता लाभ काय होईल? ज्ञानदेव देतो. लक्षात आलं का? ज्ञानदेव देतो. ऐका, ज्ञान देव देतो म्हणजे ज्ञाना नुसतं ज्ञानदेव म्हटल्यावर म्हणून माऊलीचं नाव घेत चला विठ्ठल विठ्ठल. ग्रंथाचं सामर्थ्य तसं आहे. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेशी. जेव्हा आमच्या जनाबाई गोड वर्णन करतात, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. का सांगतोय? त्या ग्रंथाची कास आमच्या गुरुजींनी धरली. म्हणून ज्ञानेश्वरी विषयी बोलून जाईल बाबा. इतकंच नाही, त्या ग्रंथाचं श्रेष्ठत्व वर्णन करताना जनाबाई सांगतात
जणी त्यासी लोटांगणे जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणे जनी त्यासी वाचिल झोपुनिया वाचिल झोपुनिया वाचिल बोले वाचिल बोले जणी त्यासी लोटांगणी शब्द कोणाचे ज्यांच्या घरी देव काम करण्याकरता छोट्यात छोट हलक्यात हलक ज्याने काम करावं विश्वाच्या बापाने विश्वाचा मालक आहे आणि तो जनाबाईच्या घरी दळण दळण्याकरता काय अधिकार असेल ज्यांच्या हाताचा स्पर्श झाला बरोबर गोवऱ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरता उत्तर प्रदेशामधून काशी क्षेत्रामधून श्री संत कबीर महाराज पंढरपूरला चालते काय अधिकार आहे जनाबाईचा काय वर्णन करतात आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात जो वाचन करेल त्याला माझा दंडवत आहे साक्षात मी त्याच्या पुढे दंडवत घालते काय सामर्थ्य आहे ग्रंथात जणी त्यासी लोटांगणी जणी त्यासी लोटांगणी लोटांगणी लोटांग जनितासी लोटांगणे जनितासी लोटांगणे जनितासी लोटांगणे जनितासी लोटांगणे कोण आहे जनाबाई अण्णा या पुढे सांगून जायला आज दर्शन करता आपण पुढे जातो मंदिरामध्ये दर्शन कोणाचं घेतो देवाचं दर्शन घेतो ऐका दर्शन देवाचं घेतो भक्तीचं सामर्थ्य सांगतो अट्टहास जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी भक्तीचा केला काय जीवनामध्ये घडलं भगवंताच्या द्वारामध्ये आपण जातो कशा करता अतीव श्रद्धेने मस्तक त्या ठिकाणी टेकवण्याकरता बरं घराचं तुम्ही कधी दर्शन घेतलंय का घरात आपापल्या तरी लोकांच्या जाऊ द्या आपापल्या घरात दर्शन घेता पटेल नाही नाही अहो घराच्या उंबऱ्यावर लोक डोकं टेकवतात लाखो आणि करोडो कशाच्या घराच्या उंबऱ्यावर लाखो करोडो लोक डोकं टेकवतात याचा अर्थ ते घर घर राहिलं नाही ते घरच मंदिर झालं विठ्ठल ते घर कोणाचं आमच्या जनाबाईचं घर आहे बघा कुठे घर तिचं पंढरपूरला महाराज पंढरपूरला कुठे हो गोपाळपुऱ्यामध्ये आमच्या जनाबाईचे घर आहे त्या घराचं दर्शन घेण्याकरता लाखो करोडो लोक जातात काय अर्थ याचा त्याने जीवनामध्ये केलेला अट्टास आहे काय केलं तिने
जनाए करते हरि भजन जनाए करते हरि भजन आये करते हरि भजन जनाए करते हरि भजन दलित से देवकी नंदन दलित से देवकी नंदन जनाए करते हरि भजन जनाए करते हरि भजन जनाए करते हरि भजन जनाए करते हरि भजन मंदिर झाले आता सांगितलेला मुद्दा लक्षात घ्या काय घोड वर्णन केलेलं आहे मंदिर झाले तिच्या घराचे जिथे तिथे हरिनामच नाचे मंदिर झाले तिच्या घराचे जिथे तिथे हरिनामच नाचे या नामाचे अमृत पिहुनी या नामाचे अमृत पिहुनी जनी झाली पावन जनाए करते हरि भजन जनाए करते हरि भजन हरि भजन हरि भजन मंदिर झाले खरंच मंदिर झालं काय केलं जीवनामध्ये अट्टहास केला म्हणून ना आमच्या मुक्ताबाई सुद्धा आम्हाला जनाबाईच वाटतात इतकं प्रेम इतका जिव्हाळा इतकी आपुलकी इतकी आस्था बाकीकडे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणून मुक्ताबाई आम्हाला जनाबाई वाटते विठ्ठल 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 सुसंस्काराची देण आहे म्हणून कित्येक कीर्तनामध्ये आम्हाला सांगावं लागतं बाबा काय सांगावं लागतं आजची पिढी आहे धकाधकीचं युग आहे मोबाईलचं युग आहे इंटरनेटचं युग आहे 4G गेलं आता काय आलं 5G पण असले किती बी जे आले तरी एकच सगळ्यात मोठा होता ती गुरुजी एका रट्यात सगळ्या पोरांना रेंज यायची बघा विठ्ठल 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 5Gच्या जमान्यामध्ये लेकरावर संस्कार करायला आम्हाला वेळ राहिला संपत्तीची शिदोरी लेकराच्या हातामध्ये देण्याकरता रात्रीचा दिवस करणारे आपण आहे रात्रीचा दिवस करणारे हाडाचं काढी करणारे आपण आहे रक्ताचं पाणी करणार आपण आहोत कशा करता लेकराच्या हातात संपत्तीचं गाठोडा आम्हाला द्यायचं आहे पण एक करा त्या गाठोड्याबरोबर सुसंस्काराचा सुद्धा एक गाठोडा द्या लेकराच्या हातात की जेणेकरून आज जसा गुरुजींचा वृद्धापकाळ अतिशय आनंदामध्ये अतिशय सुखात समाधानाने गेला जावं तर प्रत्येकाला लागणार प्रत्येकालाच जायचं आहे म्हणून त्यांचा जो उत्तर काळ आहे आयुष्याचा तो अतिशय 2 मुलं 1 मुलगी पत्नी पाठीमागे सुना नातवंड सगळ्यांचं जीवापाड प्रेम काय केलं त्यांनी संपत्तीच्या गाठोड्याबरोबर सुसंस्काराची शिदोरी आपल्या लेकरांना दिली विठ्ठल विठ्ठल आणि सुसंस्काराची शिदोरी ज्यांना आपल्या लेकराला देता आली त्यांचं म्हातारपण त्यांचा वृद्धापकाळ वृद्धाश्रमात नाही तर आनंदाने घरी जाणार आहे ते नामचिंतन करत पण कोण देतं ज्याला सुसंस्काराची जडणघडण ज्याच्या तेच आपल्या लेकराला सुसंस्कार देऊ शकतात धकाधकीच्या काळामध्ये हे नितांत गरज आहे म्हणून माझे पुन्हा एकदा कळकळीची विनंती राहील संपत्तीच्या गाठोड्याबरोबर सुसंस्काराचं गाठोडे लेकरांच्या हातात द्या तेव्हा
आपलं म्हातारपण आणि आपण गेल्यावर अशा प्रकारचं श्राद्ध कर्म अशा प्रकारचं होईल. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान होईल आणि अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधने परमार्थिक नामचिंतन होईल. याकरता संस्कार नितांत करत आहे. नाहीतर वाडे खल बहु चोर जुवारा परदारा मानुहि मात पितु नहीं देवा मानुहि मात पितु नहीं देवा संतन कर करवा वही सेवा जिनके यहाँ चरण भवानी ते जाने हो निश्चर सब प्राणी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय राम जय जय राम जय जय राम. म्हणून गुरुजींनी जीवनामध्ये केलेला अट्टहास तो परमार्थाचा नामचिंतनाचा ग्रंथाभ्यासाचा म्हणून विशेषत्वाने विशेषाभंग त्यांच्याकरता निवडलेला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा जीवनामध्ये तो साध्य करण्याकरता आम्ही काय केला. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. साठी केला होता अट्टहास. यासाठी 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 केला होता अट्टहास. पावलो बेसावा आतान संतने पावलो बेसावा. आतानी सिंतीने पावलो बेसावा आतान संतने पावलो बेसावा. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. हे गोड व्हावा. जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अट्टहास प्रयत्न कशाला म्हणावा. अट्टहास प्रयत्न वेगळा आणि अट्टहास वेगळा. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला अट्टहास. किती अट्टहास केला. रात्र न कळे दिवस न कळे दिन रजनी जन्मो जन्म बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. जन्मो जन्म एक नाही जन्मची जन्म जीवनामध्ये पुण्य संचय आम्ही केलेला आहे. अट्टहास केलेला आहे.
तेव्हा हे सगळं घडलंय. जपी तपी योगी संन्यासी रात्रंदिवस प्रयत्न ज्याच्या करतात रात्रंदिवस कशा करतात मुक्त होण्याकरता. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ती ज्यांना अप्राप्त आहे तो भगवान ज्यांना अप्राप्त आहे तो आम्हाला सहज प्राप्त झाला या साधना. योगियांचे ध्यानी तो तुका साहस केला जीवनामध्ये. महाराज सांगतात ती मुक्ती इकडं तिकडं नाही बाबा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुका मुक्ती परणे नोवरी हे तुका म्हणे मुक्ती परणे नोवरी तुका मन मुक्ती परणे रोबरे तुका मन मुक्ती परणे रोबरे तुका म्हणे मुक्ती परणे नोवरी तुका म्हणे मुक्ती परणे नोवरी तुका मन मुक्ती परणे रोबरे तुका मन मुक्ती परणे रोबरे. आता दिवस चारी खेडी आता दिवस चारी खेडी आता दिवस चारी खेडी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता दिवस चारी गेले मेरे हे आता दिवस चारी गेले मेरे आता दिवस चारी गेले मेरे आता नक्षत्र पावलो वेसावा आता नक्षत्र पावलो वेसावा. अतिशय मोठ्या प्रेमाने हाताने टाळी सर्वांनी नामचंदन करायचे. विठोबा कुमार जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. दादा ते वाणू दोघं या ठिकाणी या. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई 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 जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा. ज्यांनी पांडुरंगाला आपलं मानलं देव माझा आणि मी देवाचा ही कास जीवनामध्ये आमच्या गुरुजींनी धरली. उत्तरार्धामध्ये त्यांनी परमार्थाची ओढ परमार्थाविषयीचं प्रेम परमार्थाविषयीची आस्था गुरुजींकडे पाहिल्यानंतर हेवा वाटावा. इतक्या वयामध्ये तुम्ही सुद्धा इतका अभ्यास करू शकता इतकं सातत्य इतका प्रयत्न करू शकता. तुमच्या वयाची माणसं काय करताय खाटेवर पडल्या पडल्या ह्याच्या कुकळ्या त्याच्या पाकळ्या काढणारी अनेक म्हातारी माणसं आपण वयोवृद्ध पाहतो. त्या वयामध्ये गुरुजींनी जे साध्य केलं असाध्य ते साध्य करिता सायास आणि त्यांनी ध्यास घेतला. पुढे जाऊन सांगेल दगड कापण्याकरता काय वापरतात. दगड कशाने कापला जातो. मशीन नसते का दगड कापण्याची मशीन. दोरीने दगड कापल का दोरीने कापेल कापेल का दोरीने दगड नाही ना. जुन्या विहिरीवर जाऊन बघा दोरीने दगड कापला. जुन्या विहिरीवर ज्या विहिरीवरती मोठा चालायचा त्या विहिरीवरती जाऊन बघा दोरीने काय कापलाय दगड. वर असतो मोठा दोर त्याला काय म्हणतात
नाडा आणि जो खाली असतो तो सुंदर सौंदर्य. ज्या दगडाला घासतो, हा ऐका, ज्या दगडाला घासतो ती दोरी त्या दगडाला कापू शकते. कारण काय आहे याचं? काय कारण आहे? मला कारण सांगायचं तुम्हाला. अभ्यासाचं सातत्य ज्याने जीवनामध्ये ठेवलं ती दोरी सुद्धा दगड कापू शकते. प्रमाण सांगतो त्याच्या करता तुकाराम महाराज. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासा सांग कार्यसिद्धे अभ्यासाची सांग, कार्यसिद्धे अभ्यासाची सांग. ते दोरेची कापे पडी नका, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. दोरेची कापे पडी नका, अभ्यासाची सांग अभ्यासाचे सांग. अभ्यासाच्या सातत्य असेल तर दोरी सुद्धा दगड कापू शकते. किंवा दगडामध्ये, पाषाणामध्ये झाड तुम्हाला पिंपळाचं उगवलेलं दिसेल, तिथं पाणी नाही, काही, त्या दगडामध्ये होल करून ते आत प्रवेश करतं का? एकदाच होत नाही, ते सातत्य त्याच्या जीवनामध्ये. ओले मूळ भेद खडकाचे अंग, म्हणून याला अभ्यास का सांगतो? या वयामध्ये गुरुजींनी अशा प्रकारचा अभ्यासाचा ध्यास घेतला, त्याच्याविषयी अट्टहास केला म्हणून याविषयी बोलतो. म्हणून जीवनामध्ये महाराज सांगतात, शेवटचा दिस गोड होण्याकरता मी जीवनामध्ये काय केला? अट्टहास केला. आणि अट्टहासाचा परिणाम काय झाला? अभंगाचं द्वितीय चरण. आता निस्तेने पावलो विसावा, 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 आता निस्तेने पावलो विसावा. कुंडलया धाव तृष्णेच्या, कुंडलया धाव तृष्णेच्या, कुंडलया धाव तृष्णेच्या, कुंडलया धाव तृष्णेच्या, अतन सिद्धीने पावलो विसावा, अतन सिद्धीने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो का? प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, अट्टहास जीवनामध्ये केला, ते फळ प्राप्त झाल्यानंतर आता आता धावण्याची गरज नाही. कुठपर्यंत धावता माणूस? धावतो कुठपर्यंत? अजून बऱ्याच जणांना तेच कळलं नाही. मुक्कामाचं ठिकाण येईपर्यंत माणूस धावतो. मुक्कामाचं ठिकाण आल्यानंतर धावायची आवश्यकता, प्रयत्न कुठपर्यंत? पूर्णत्वापर्यंत. एकदा पूर्णत्वाला पोहोचलं की प्रयत्न करायची आवश्यकता नाहीये. मला वाटतं संसारात तसं होत. बरं, आपली धाव थांबली का संसाराची? आपली जाऊ द्या बाबा, गली में खिचकी. अंबानी सुद्धा अजून थांबली, धावच. म्हणजे प्रपंच पूर्णत्व होत नाही, पूर्णत्वाला जात नाही. माझा प्रपंच पूर्ण झालाय हे कुणीही छाती टोकपणे सांगितलं नाही, पण परमार्थ अशी क्षेत्र आहे, त्या पूर्णत्वापर्यंत तुमचा प्रवास जाऊन पोहोचू शकतो. महाराज सांगतात आता 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 प्रयत्नाची आवश्यकता नाही. आता भजन केलं काय, न केलं काय, गंध लावला काय, न लावला काय, गळ्यामध्ये माळ असली काय अथवा नसली काय, पंढरीला गेलो काय अथवा
न गेलो काय, जो करेल तो माझा परमार्थ होतो. या स्थितीपर्यंत आम्ही पोहोचलो. काय कारण आहे याचं? अभंगाचं तिसरं चरण. वाटे झाली वेताचे तव तुका वाटे झाली वेताचे कब तुक वाटे झाली वेताचे कब तुक वाटे कशामुळे महाराज सांगतात, नाम मंगळाचे तिन्ही गुणे. नाम हे मंगलकारक आहे. मंगलम भगवान मंगल भवान मंगल हारी द्रवभूषो दशरथ अजिर बिहारी राम सिया राम सिया राम जय राम. अभंगाचा सरळ भावार्थ झाला. ज्यांनी जीवनामध्ये अट्टहास केला, अगोदर सुंदर अशा प्रकारचा प्रपंच केला, दोन्ही मुलं आणि त्याचबरोबर अनेक पिता जो असतो, बाप जो असतो, तो पिता बाप आपल्याला परमार्थातला पिता बाप सांगायचं म्हटलं तर किती प्रेम आहे लेकरावर करणार. दोन्ही लेकर स्थिर झाले. जवळजवळ 3 पंचवार्षिक अकोल्याची जबाबदारी या परिवाराने सांभाळली. सरपंचकीच्या माध्यमातून गुरुजी, त्याचबरोबर त्यांची असणारी बहिणी आणि त्याचबरोबर दादासाहेब तर राजकारणात सक्रिय. काय असतं याच्यामध्ये परोपकार आहे जीवनामध्ये.
तुम्ही एखाद्या पदावर आहात, तुम्हाला एक सुवर्ण संधी लाभलेली असते, त्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. तुम्ही एखाद्या पदावर बसला, तुम्ही शिक्षक असू द्या, तुम्ही सरपंच असू द्या, तुम्ही आमदार असू द्या, तुम्ही खासदार असू द्या, तुम्ही कुठल्याही पदावर असू द्या, एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, त्या संधीचा लाभ घेता आला की ते सोनं होतं. नाही घेता आलं तर नाही, मौज आहे. सांगू रात्रीच्या वेळेस प्रवासी फाट्यावर उतरला, एक 5 मिनिटात सेवा संपवणार आहे, मला निरोप आल्यामुळे पुढे चालू आहे, जरा घाबरू नका, फुलं सगळ्यांना त्याच्याकरताच वाटलेलं, 5 मिनिटात सेवा संपतोय. इकडे बघा, इकडे बघा, तिकडे काय नाही. फाट्यावर उतरला, घरी निघाला, रात्रीचा समय होता, एकटाच होता. ओढ्या उघडीचा रस्ता चोरांनी अडवल्याबरोबर जयहरी घालतात का? चांगला जयहरी घातला, वेगळा, कपडे फाटले, अमुक तमुक गेलं, घरी आला, दार वाजवलं, पत्नीने दार उघडलं. ते अवस्था पाहिल्यानंतर तिने विचारलं, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं तुम्हाला, काय झालं? कपडे फाटलेले, लागलेलं थोडंसं. मला चोरांनी अडवलं. काय गेलं? घड्याळ गेलं, मोबाईल गेला, पैसे गेले, अमुक गेले, तमक गेलं. तिने विचारला, हो अहो तुमच्याकडे ती रिव्हॉल्वर होती ना? अगं नाही, तिला लपून ठेवली होती, नाही तर ती बी गेली असते. सगळ्यांना नाही कळलं, ज्याला कळलं तेवढ्यालाच कळलं. अरे आहे तिचा वापर कर, नाही तर निघून जाईल वेळ. ही संधी तुमच्या जीवनामध्ये, शिक्षक आहात, विद्यार्थी घडवण्याची तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही एखाद्या पदावर आहात, समाज घडवण्याची, त्याला मार्गदर्शन करणे, त्याची प्रगती करण्याची काय तुमच्याकडे संधी आहे, सुवर्ण संधी. तुम्ही परमार्थ क्षेत्रात आहात, वेगळ्या निघालेल्या मार्गाने जो अज्ञानी समाज, ज्ञान मार्गाला लावण्याची तुमच्याकडे काय आहे, सुवर्ण संधी. प्रत्येक क्षेत्रात माणूस असू द्या, त्याला सुवर्ण संधी जीवनामध्ये प्राप्त होत असती. ती संधी गुरुजींना जीवनामध्ये मिळाली, विद्यादान त्यांनी केलेले, अनेक विद्यार्थी घडवले. आजही त्या काळातले विद्यार्थी किती श्रद्धेने गुरुजींच्या डोक्यावर, त्या पायावर, चरणावर मस्तक ठेवतात. गुरुजी तुमच्या एका रट्ट्यामुळे माझं जीवन काय झालं, सुधारलं. आज मी बिघडत चाललेलो, पण तुमचा एक रट्टा माझ्या जीवनाला दिशा देऊन गेला. जीवनात मिळवायचं काय, निघून जावं, पण गेल्यानंतर सुद्धा पाठीमाग कीर्ती शिल्लक राहावी. थांबा, कबीर महाराज गोड वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए. दोन घटना जीवनातल्या कबीर महाराज सांगतात, बरोबर आहे. एक जन्माची आणि दुसरी मृत्यूची. एक जन्माची मृत्यू, जीवन प्राप्त झालं, न मिळणारा मिळाला, न प्राप्त होणारा जीवन प्राप्त झालं. कबीर महाराज सांगतात, एक दिवस या जगाचा निरोप घेऊन निघून जावं लागणार आहे, पण निरोप घेण्या अगोदर तुझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कार्य कर. अशा प्रकारचं, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो तुम हसे. आणि तुझ्या करता जग रोए, चदरिया चदरिया झीनी रे झीनिया, चदरिया झीनी रे चदरिया, झीनी रे झीनी चदरिया, झीनी रे झीनी चदरिया, झीनी रे झीनी. राम नाम रस धीनी चदरिया, झीनी रे चदरिया, झीनी रे चदरिया, झीनी रे झीनी. जब मोरी चादर बन घरिया, रंग रे जकोतीनी. महाराज वर्णन करतात, चदरिया, शरीराला चादर शब्द वापरला, चादर. जब मोरी चादर बन घर आई, रंग रेज को देनी, ऐसा रंग रंगा रंग रे जने, ऐसा रंग रंगा रंग रे जने, लालो लाल कर दी चदरिया, झीनी रे झीनी
रंगामध्ये रंगून गेले आमचे गुरुजी. त्याला परमार्थी रंग म्हणतात. उत्तर काळामध्ये या जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण केल्या आणि गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर कुठं माध्यमिक शिक्षण घेण्याकरता जाण्याची वेळ येऊन विद्यालयाची काही केली. भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ ती संस्था निर्माण केली. काय घडताय तिथे उद्याचं भविष्य जिथं घडत आहे अशा प्रकारची संस्था निर्माण करणारे गुरुजी अद्वितीय कार्य. जीवनामध्ये अशा प्रकारचे लोक काही होऊन जातात बघा. ते निघून गेले तरी नाव पाठीमागं शिल्लक राहते. कबीराता हुए जग हसे हमरो. माणसं जीवनामध्ये गुरुजींनी गुरुजींचं यानी या परिवारात विशेषत्वाने हा खडे परिवार या खडे परिवाराचा स्नेह संबंध जिथे जिथे जोडलेले जिथे जिथे हा स्नेह संबंध जोडलेला आहे तो प्रत्येक माणूस या कार्याकरता उपस्थित राहिला. याचं कारण आहे जीवनामध्ये गुरुजींनी प्रेम दिलं म्हणून आज त्या प्रेमाला अनुसरून इतकी माणसं या ठिकाणी उपस्थित राहिले. भाऊंची सुद्धा प्रार्थने उपस्थिती या ठिकाणी आपल्याला सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. याला कारण आहे बाकीच्या गोष्टी बऱ्याच जोडता येतात पण माणूस की नाही माणूस जोडणं नितांत गरजेचं आहे. विठालो गुरुजींनी जीवनामध्ये माणसं जोडली त्याचा परिणाम आहे. एवढा मोठा मंडप दिला तरी सुद्धा जागा अपूर्ण पडू लागली. म्हणून जाता जाता गुरुजींच्या जीवनामधलं अतिशय महत्वाची जबाबदारी पोरांची जबाबदारी पूर्ण केली. पण लेकी करता सुद्धा किती प्रेम असावं लेकीवर. बापाचं असतंच लेकीवरती असतं पण त्या लेकी करता निश्चिंतपणे अशा प्रकारचं कार्य करून ठेवलं त्यांनी की त्या लेकीची काळजी राहिली. ताईचंही प्रेम अतिशय आपल्या डॅडीवरती आवडीने डॅडी म्हणावं आपल्या पप्पाला. विद्यालयाच्या माध्यमातून ते जी चिंता सगळी दूर करणारा वडील. एक सांगू का त्याच्याकरता जगी ऐसा बाप हा जगी ऐसा बाप हा त्याचा वंश मुक्ती सजा जगी ऐसा त्या लेकी करता अंतकरण तीळ तीळ तुटणारा बाप ज्यावेळेस त्या लेकीच्या मस्तकावर अक्षता पडतात त्यावेळेस ते किती कठोर हृदयाचा बाप जरी वाटला तरी सुद्धा दाटू उठात येई गाणे जा फुल्या घरी जा लाडके सुखाने दाटून हातात बाळपोथी ओठात बाळभाषा रमलो तुझा सवेमी गिरवीत श्री गणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहा जातो सुखा उनी या गोड आठवाने दाटून गुरुजी तुमच्या आठवणी आमचा कंठ दाटून
दुसरे एक कार्य गुरुजींच्या जीवनात फार दूरचा संबंध इथे जोडला गेला बरं. आमचे वाघमारे दादा आणि गुरुजींचं त्या परिवाराशी अतिशय अलौकिक दिव्य प्रेम. मग ते प्रेम नात्यामध्ये जोडणारा एक दुवा गुरुजींनी त्या ठिकाणी निर्माण केला आणि वाघमारे परिवाराची कन्या या ठिकाणी माने परिवारामध्ये गुरुजींच्या माध्यमातून या ठिकाणी आली. हा स्नेह हे प्रेम आयुष्यभर ज्यांनी जपलं, मरावे परी कीर्ती रूपी वरवाशी कीर्ती रूपाने उरणारे आमचे गुरुजी, त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. भगवान परमात्म्याला अंकलेश्वराला अंतकरणापासून प्रार्थना खडे परिवाराच्या वतीनं, अकोले ग्रामस्थांच्या वतीनं, आप्तेष्ट मित्रमंडळी सगळे स्वैरी नातेसंबंधी या सर्वांच्या वतीनं करतो की गुरुजींना निश्चितपणे ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ केलेला नामचिंतन केलेलं आहे, अंतकालेच मानव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याति नास्त्यत्र संशयः, हे निश्चितपणे साध्य होणार आहे. भगवान परमात्मा स्वतः जवळ स्थान देणार आहेत. अशा प्रकारची प्रार्थना सर्वांच्या वतीने सद्गती करता गुरुजींकरता करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. न्यूनते बुरुदी अधिक जर दे करून पायाच्या प्रसादी काही बुरुड विनोदे मज क्षमा करणे संधी नभयंग भूत युक्ती नो ह्या उपदेश तुमचे बडबडे लो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे वैभव असणारे माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब या ठिकाणी या परिवाराचा अतिशय स्नेह ज्यांनी जीवनभर जपला आणि या कार्यक्रमाकरता त्यांची प्रार्थना उपस्थित या ठिकाणी लाभली. श्रद्धांजली पर 2 शब्द या ठिकाणी गुरुजींकरता ते अर्पण करणार आहे. सर्वांनी शांत बसायचं. कैलासवासी हरिभक्त परायण श्रीरंग खाडे उर्फ गुरुजी यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि ह्या प्रथम पुण्यस्मरणासाठी ज्यांचं कीर्तन प्रवचन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन ज्यांचं आपणा सर्वांना लाभलं. माझं दुर्दैव आहे, थोडा मला उशीर झाला, पण आज आमचे हरिभक्त परायण गुलाब महाराज भराटे आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींना, गुरुजींचा आणि आपणा सर्वांचाच स्नेह हा आजचा नाही, गेल्या 2-3 पिढ्यापासूनचा आपला स्नेह आहे. आणि म्हणून त्यांचे सुपुत्र गणेश असतील, अनिल असतील, त्यांचे सर्व कुटुंब असेल, हे या परिसरामध्ये एक नावाजलेलं कुटुंब आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. महाराज पुण्यस्मरण कोणाचं होतं? ज्याने आयुष्यामध्ये पुण्याचं काम केलं त्याचंच पुण्यस्मरण होतं. आणि मला असं वाटतं गुरुजींनी आयुष्यभर पुण्याचंच काम केलं आणि त्यामुळं समाज उभा करण्याचं काम गुरुजींच्या माध्यमातून झालं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य जगले, इतरांना जगवलं आणि नव्या पिढीला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आज हरिभक्त परायण आमचे बराटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर कीर्तन प्रवचन आपलं असतं, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि मला असं वाटतं एकदा आपण सर्वजण टाळ्या वाजवून महाराजांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. मी त्या महाराजाबद्दल बोलत नाही, मी ह्या महाराजाबद्दल बोलतो. कारण हल्ली समाजामध्ये सुद्धा आता अशा काही घटना दुर्दैवानं घडत आहेत की त्यामुळं लोकांचा भ्रमनिराश होतोय का काय. पण आज समाजामध्ये उत्तम पद्धतीनं प्रबोधन करण्याचं काम आज आपल्यासारखे हबप आहेत, म्हणून खरं आम्हा सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रथम पुण्यस्मरण झाल्यानंतर असं म्हणतात की तो आत्मा आपल्यातून कायमचा विलीन होत असतो असं म्हणतात. काय मी त्यातला काय आध्यात्मिक माणूस नाही आहे, पण जे ऐकणार येतं ते सांगतो. आणि म्हणून आज शेवटचा निरोप खऱ्या अर्थानं गुरुजींना देण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेला आहोत. मी माझ्या वतीनं तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि फुलं टाकण्याच्या अगोदर मला असं वाटतं 2 मिनटं आपण उभा राहून
गुरुजींना आज या ठिकाणी आदरांजली अर्पण करा.